नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याची तीव्रता जाणवायला लागली आहे। मग या ऋतूमध्ये काळजी कशी घ्यावी याच्या 8 टिप्स या भागात मी तुम्हाला सांगणार आहे। आयुर्वेदानुसार 3 गोष्टींची विशेष काळजी उन्हाळ्यात घ्यायला सांगितली आहे। शिर म्हणजे आपलं डोकं, नेत्र म्हणजे डोळे आणि पादतल म्हणजे तळवे पायाचे। पहिलं बघूयात शिर म्हणजे आपलं डोकं। त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उन्हात म्हणजे जे माध्यान्हीचं ऊन म्हणतात त्या काळात शक्यतो बाहेर पडू नये। आता तुमचा व्यवसाय किंवा नोकरीच तशी असेल, त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागणार असेल तर त्याला प्रोटेक्शन हवं, म्हणजे कुठल्याही स्वरूपात थेट ऊन लागू नये याची काळजी घेतली पाहिजे। टिप नंबर 2, आपल्याला विशेष काळजी घ्यायची डोळ्यांची, आणि त्यासाठी म्हणूनच उन्हात बाहेर पडताना गॉगल वापरणं किंवा काहीतरी प्रोटेक्शन वापरणं हे तुम्ही करूच शकता। स्क्रीन टाइम, सध्या अनेकांना व्यवसायाच्या निमित्तानं खूप वेळ स्क्रीन टाइम असतो, मग त्या व्यतिरिक्त तरी तुम्ही तो नक्की अवॉइड केला पाहिजे। विशेषतः रात्री 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे, त्या काळात स्क्रीन टाइम नक्की अवॉइड करा। अजून एक गोष्ट करता येऊ शकते ते म्हणजे पादाभ्यंग। नियमित तळपायाला काशाच्या वाटीने घासायचे, याच्याने डोळे उत्तम राहायला मदत होते। मग तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता, गाईचं तूप वापरू शकता किंवा एरंडेल तेल। आणि एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल आपल्याला डोळ्याला रोज रात्री झोपताना लावायचे। रिंग फिंगर किंचित एरंडेल तेलात बुडवून त्यांनी रोज डोळ्याखाली आणि बाजूनी असा गोल मसाज करावा आणि रात्री झोपून जावं। एरंडेल तेल हे नेत्र सांगितलंय, ते डोळ्याच्या मसल्सनाही उपयोगी पडतं, अंडर आय सर्कल्स घालवायला मदत करतं आणि डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहायला मदत करेल। त्याचप्रमाणे पोटातून घेताना तुम्ही प्रवाळयुक्त गुलकंद घेऊ शकता, शतावरी कल्प वापरू शकता किंवा त्रिफळा विशेषतः आवळा हा नेत्र सांगितलाय, त्यामुळे याचा वापर आपल्या आहारात करू शकता। टिप नंबर 3, आपल्याला पादतल म्हणजे तळव्याची काळजी घ्यायची। त्यासाठी अनवाणी चालू नये, म्हणजे अगदी उन्हाच्या रखरखाटात जर अनवाणी जास्त चाललं गेलं तर डोळे लवकर खराब होतात, लवकर कॅटरॅक्ट होऊ शकतं। त्यामुळे 2 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री झोपताना पादाभ्यंग म्हणजे काशाच्या वाटींनी तुम्ही छान स्नेहन करायचंय। एरंडेल तेल, खोबरेल तेल किंवा गाईच्या तुपानी, याचा डिटेल व्हिडिओ आधी केलेला आहे, तो नक्की रेफर करा। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, खूप वेळ बाहेर जाऊन आल्यानंतर थेट पादाभ्यंग करण्यापेक्षा एक 5 ते 7 मिनिटं पाण्यामध्ये पाय बुडवून बसावेत, त्यानंतर पादाभ्यंग करावा। ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून दुर्वांवर चालावं, म्हणजे गवतावर अनवाणी पावलांनी चालावं, त्यांनी डोळे उत्तम राहायला मदत होते। टिप नंबर 4, पुरेसं पाणी प्या। पुरेसं म्हणजे किती लिटर असं सांगता येत नाही। वय, प्रकृती, देश, तहान किती लागते, कामाचं स्वरूप काय यावर ते ठरतं। एवढीच काळजी घ्या की तुम्हाला लघवी साफ होतीये ना, जळजळ होत नाहीये ना, डार्क कलर युरिन होत नाहीये ना, व्यवस्थित स्वच्छ युरिन होणं, मूत्र प्रवृत्ती उत्तम असणं हे गरजेचं आहे। आणि द्रवाहारामध्ये केवळ पाणी येत नाही तर इतर द्रव पदार्थही येतात। तुम्ही शहाळ्याचं पाणी घेऊ शकता, त्याची मलई घेऊ शकता, ताजं गोड घरी घुसळून केलेलं ताक वापरू शकता, सार, कढी, सोलकढी याचाही वापर करा। घरी केलेली सरबत उत्तम, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत याचा आवर्जून वापर करा। त्यात भिजवलेले तुळस बी किंवा सब्जा बी वापरायला हरकत नाही। तसंच ह्या काळात कैऱ्या येतात, त्यामुळे कैरीचं पनही आवर्जून घ्यायला हरकत नाही। दूध, ताक याचाही वापर करायला हरकत नाही। रात्री झोपताना आवर्जून वेलदोडायुक्त, केशरयुक्त दूध घेऊ शकता किंवा गुलकंद आणि दूध एकत्र घेऊ शकता, पण हो, कोणतंही फळ आणि दूध कधीही एकत्र घेऊ नका। उन्हाळ्यात घ्यायच्या द्रव पदार्थांबद्दल आधी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो जरूर बघा। टिप नंबर 5, उन्हाळ्यात जे पाणी प्यायचं ते फ्रीज मधलं गार केलेलं अजिबात पिऊ नका, त्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकेल। माठातलं गार पाणी घ्यायला हरकत नाही, त्यात आवर्जून वाळा घाला। वाळा हा तृष्णा शमन करतो, ज्वरासारखी लक्षणं असतील तर तेव्हाही वाळा उपयोगी असतो, रक्तातली उष्णता आतून कमी होते। वाळ्याविषयी डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तोही जरूर बघा। आणि हो, पाण्याचाही अतिरेक नको, जेवढी तहान लागेल आपलं शरीर सांगतंय त्यानुसार पाणी प्या। टिप नंबर 6, रात्रीचं जागरण टाळा। 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे, त्या वेळात झोप गरजेची असते, विशेषतः विद्यार्थ्यांना। मला कल्पना आहे काहींचा व्यवसायच असा असतो की अगदी 10ला झोपणं शक्य नाही, पण किमान 11
तोपर्यंत वेळेत झोपा आणि 10 ते 2 या काळात स्क्रीन टाइम तरी नक्की अवॉइड करा. अनेकदा स्त्रिया घरातली सगळी कामं झाल्यानंतर मला मी टाइम हवा म्हणून खूप जास्त वेळ व्हिडिओज पाहतात, तर ते प्लीज टाळा. इव्हन तरुण मुलांनी अभ्यास करायचा तो रात्री जागून करू नका, पहाटे लवकर उठून करा. नाहीतर रांजणवाडी पुन्हा पुन्हा येणं, डोळ्याचा नंबर वाढणं, डोळे तळावणं, खूप लाल होणं, खाज येणं किंवा डोळ्यातनं सतत पाणी येत राहणं अशा अनेक तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे रात्रीचं जागरण टाळाच. टिप नंबर 7, आहारातले कोणते पदार्थ टाळले पाहिजेत ते बघूयात. उन्हाळ्यामध्ये उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपल्याला टाळायचे, म्हणजे केवळ स्पर्शाला उष्ण नाही तर गुणांनी उष्ण. हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाले किंवा जे खडे मसाले दालचिनी सारखे पदार्थ, बाजरी, अहळीव, मेथी दाणे, तीळ हे उष्ण पदार्थ आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीये पपई उष्ण असते, काजू, पिस्ते, खजूर हे उष्ण आहेत गुणांनी. इतकंच काय, दही पण गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे दही सुद्धा टाळा. अनेकांना सवय असते की गार दही फ्रीजमधनं काढतात आणि उन्हाळ्यात थंडावा येईल म्हणून खातात. त्यांनी कफ वाढतो, उष्णता वाढते आणि त्रास होऊ शकतो. ताजं गोड घरी केलेलं ताक चालेल, पण असे उष्ण पदार्थ नक्की टाळलेच पाहिजेत. आपल्यापैकी अनेकांना माहितीये की डिंक, गूळ, बाजरी, अहळीव हे उष्ण गुणाचे पदार्थ आहेत. याचे लाडू किंवा हे घालून केलेले पदार्थ हे थंडीच्या काळात पचतील किंवा सहन होतील. उन्हाळा सुरू झाला की तीळ, शेंगदाणा, काजू, पिस्ते याचा वापर प्लीज कमी करा. टिप नंबर 8, मग उन्हाळ्यात आवर्जून काय खावं, तर गुणांनी थंड असणारे पदार्थ आपल्याला आतून थंडावा देतात. म्हणजेच गाईचं दूध, गाईचं तूप, त्याचबरोबर गुलकंद, ताजं गोड घुसळून केलेलं ताक, तुळस बी, सब्जा बी पाण्यात घालून घेता येऊ शकतं. पांढऱ्या कांद्याची माळ आवर्जून मिळते, तो पांढरा कांदा गुणाला थंड आहे, तोही आणायला हरकत नाही. कोहळा, नाचणी हे पदार्थ वापरा. शिंगाडा, राजगिरा ह्याचा आहारात वापर करा. त्याचबरोबर देशी गुलाबांचा अस्सल गुलकंद तुम्ही आवर्जून या ऋतूत घेऊ शकता. खडीसाखर ही गुणांनी थंड आहे, त्यामुळे गुलकंद घरच्या घरी बनवताना आवर्जून त्याच्यात खडीसाखर वापरा. घरच्या घरी गुलकंद कसा तयार करायचा याचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो आवर्जून बघा आणि यंदा गुलकंद घरी करून तो नक्की वापरा. उन्हाळ्यात आवर्जून आपल्या शरीराची आणि मनाचीही काळजी घ्या. सुगंधी गोष्टी आजूबाजूला असू देत. मोगऱ्याची फुलं, चाफा याच्याने थंडावा मिळतो. चंदनाचा वापर करायला हरकत नाही, बाह्यतः सुद्धा आणि पोटातून घ्यायला. चंदन किंचित कडू असतं, पण किंचित उगाळून ते जर पाण्यात घातलं आणि ते पाणी जर तांब्याभर तुम्ही प्यायलात तर त्याच्यानी पण तहान लवकर भागते, रक्तातली उष्णता कमी व्हायला मदत होते. आवर्जून हे सगळे उपाय करा. काळजी घ्या. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.